मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस या बँकर आहेत, म्हणजे ॲक्सिस बँकेत अधिकारी आहेत. त्यांनी गुड लोन आणि बॅड लोन म्हणजे काय याचं उत्तर दिलं आणि लोकसत्ताने ती बातमी छापलेली आहे. अमृताताई, तुम्ही एका बँकेत नोकरी केली आहे. मी महाराष्ट्रातला पहिला मराठी माणूस आहे ज्याने विना तारण विना गॅरंटर 100 लोकांना लोन दिलं. मराठी माणसांना 4 बँकांना बिझनेस दिले. मी स्वतः बँकांचे लोन घेतले, व्याज दिले, कर्जफेडी केले, जॉब्स दिले लोकांना. 101 लोकांकडून प्रायव्हेट फायनान्स उभा करून त्यांना इंटरेस्ट दिला, प्रॉफिट दिला. सिबिलमध्ये कसा फ्रॉड चालतो, बँका कसे फ्रॉड करतात, गुड लोन बॅड लोन म्हणजे काय असतं, हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्याच्यातला मी अभ्यास आहे, मी RBI वगैरे सगळं केलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तुमचं जे ज्ञान आहे ना ते फक्त एक बँकर म्हणून आहे. तुम्ही काही कर्ज घेतलं आहे का, ते फेल्ड आहे का, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे का, तुम्ही लोन घेऊन रिसर्च केलं आहे का. भारतातले आणि महाराष्ट्रातले मी आणि माझी मिसेस दोनच लोक आहोत ज्यांनी रिसर्चमध्ये पैसे टाकलेत. अमेरिका मोठी झाली रिसर्चमुळे. ही तुमची ॲक्सिस बँक आहे ना, ह्यांचे काय काय फ्रॉड चालतात, ICICIचे काय फ्रॉड चालतात, लोकांचे पैसे लोन हप्ते घेऊन ते सिबिलला कसे कळवत नाहीत, हे फार मोठा विषय आहे. आता राहिला गुड लोन आणि बॅड लोन. गुड लोन बॅड लोन असं काही नसतं अमृताताई. जे पैसे आपण उभे करतो, कर्ज घेतो, त्याचं व्हॅल्युएशन काय असतं. बॅड लोनला पण गुड लोनमध्ये कन्वर्ट करता येतं आणि गुड लोनला बॅड लोनमध्ये कन्वर्ट करणाऱ्या बँका आहेत. तर मुळात प्रश्न असा आहे की त्या पैशाचं व्हॅल्युएशन काय झालं. आज मी जर 2 लाख रुपये कर्ज घेतलं आणि त्या 2 लाख रुपयाचे रिटर्न्स किती आले हा विषय नाही, त्याचं व्हॅल्युएशन काय, त्याचा टायमिंगशी संबंध असतो, त्याच्या केवळ वापराशी संबंध नाही. म्हणजे गाडी घेतली, शिक्षणाची लोन वगैरे कर्ज, याच्यामध्ये गुड लोन बॅड लोन असं नसतं काही. लोनची व्हॅल्युएशन महत्त्वाची असते. कळलं का तुम्हाला. पतसंस्था हे सगळ्यांचा तुम्ही अभ्यास करा नीट. तुमचा अभ्यास कच्चा आहे, कळलं. आणि काय असेल तर तुम्हाला नॉलेज हवं असेल तर माझ्याशी चर्चा करा. माझा व्हॉट्सअप वगैरे सगळं आहे, मी तुम्हाला शिकवेन. आणि तुम्हाला मी हेही सांगेन की बँका ह्या लोन देताना कसे फ्रॉड करतात, कसे फसवतात, किती वेळ खातात. लोन देताना एकाच चक्करमध्ये एकाच्यात कधीही लोन मिळत नाही. 3-3 महिने चक्कर मारल्यानंतर रिजेक्ट करतात. त्याचं नुकसान कसं होतं लोकांचं हे तुम्ही समजून घ्या.